जय हरी. एकादश स्कंध भाग 93. 5वा अध्याय. भक्ताच्या हाकेला अनेक वेळा धावून साकार झाल्यानं भगवंताचे कितीतरी अवतार होऊन गेले. पण या सगळ्यांमध्ये श्रीराम आणि श्रीकृष्ण हे 2 अवतार आदर्श झाले आणि दोन्ही अवतारात हे प्रेम काठोकाठ भरून वाहतं. पण श्रीरामांच्या प्रेमाला पदोपदी कर्तव्याचं बंधन आहे, तर श्रीकृष्णाच्या प्रेमाला मुळीच बंधन नाही. व्यवहाराचे सगळे बंधन अत्यंत प्रेमानं कसं सांभाळावे हे रामचरित्रामध्ये जसं दिसतं, तसंच एका प्रेमापुढे जगातील सगळ्या विद्या, ऐश्वर, पराक्रम, अधिकार तुच्छ करून आनंद कसा भोगावा हे कृष्णचरित्रामध्ये दिसतं. अर्थात प्रथम रामाच्या चरित्राचं अनुकरण करून व्यवहारातील प्रत्येक संबंध प्रेमानं भरून टाकण्याची युक्ती साधली तरच श्रीकृष्णाच्या अनंत अपार आणि सर्वतोपरी मुक्त प्रेम जीवनाची कल्पना येऊ शकेल. रामचरित्र बरंचसं मानवी भूमिकेवर आचरलं असल्यानं माणसांना पुष्कळसं असं कळू शकतं. परंतु आनंदमय परमात्म स्वरूप जसंच्या तसंच कृष्णचरित्रात साकार झाल्यानं मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांना देखील त्यातील प्रेम रहस्य सहज उलगडत नाही. भगवंताच्या नामात रंगलेल्या आणि त्याच्या प्रेमचिंतनात तल्लीन झालेल्या भक्तोत्तमालाच श्री नामदेव, जनाबाई, मीराबाई, तुकाराम महाराज असल्या महात्म्यांनाच हे ते सगळं उलगडतं. नाथ महाराज म्हणतात की भगवंताचे अनेक मोठमोठे अवतार होऊन गेले, पण त्यामध्ये श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांची चरित्र अति पावन आहेत. तशी भगवंत सर्वार्थाने भगवंत म्हणल्यावर पावनच असतो, पण हे 2 चरित्र कसे आम्हा मानवांना आपले वाटणारे आहेत आणि म्हणून भक्तानं त्यांच्या चरणांना नेहमी वंदन करावं. भगवंताचे चरण ध्यान करण्यास अत्यंत श्रेष्ठ आहेत. त्यांच्या ध्यानानं संकल्प विकल्पाचे कष्ट दूर होतात. तसंच भक्तांचं आत्मकल्याण करणारं मनोरथ परिपूर्ण होतात. भगवंताच्या चरणाचं नित्य ध्यान केल्यानं भक्ताच्या देहातील रोगांचं अर्थात दुःख हे नाहीसंच होतं. त्यात विशेष असं काहीच नाही. त्याचे भवरोगाचे दुःखही नाहीसे होतात. भगवंताच्या चरणांचं ध्यान केल्यानं भक्तांचे मनोरथ पूर्ण होतात हे खरं, पण देहसुखाबद्दल नसतात तर भगवंताबद्दलचेच असतात. ते पूर्ण होऊन भक्त परमानंदाने तृप्त होतो. भगवंताच्या चरणांच्या पावित्र्याचं काय वर्णन करावं हो. सगळ्या तीर्थांची ती जन्मभूमी आहे, म्हणून त्यांच्या ध्यानानं भक्ताला देखील पवित्रपणा येतो. ते चरण अकस्मात लागल्यानं पाषाण पवित्र होऊन गेले, मग ते समजून त्यांचं ध्यान करतात त्यांना किती पवित्रपणा येत असेल हे सांगायलाच नको. शरणांगताला शरण जाण्यास योग्य असेच भगवंताचे चरण आहेत. भक्तांना त्यांच्यासारखं दुसरं निर्भय स्थान नाही. भक्ताला जरा दुःख झालं तरी ते भगवंताला क्षणभरही सहन होत नाही. आपलं सर्वांग झिजवून भक्तांची पीडा तो निवारण करतो. भक्ताच्या प्रेमाखातर रणांगणामध्ये त्यानं स्वतः रथ हाकला. अशा भगवंतांच्या चरणांना साष्टांग नमस्कार घातला तर भक्ताला आपल्या मांडीवर घेऊन तो त्याचा सांभाळही करतो. आपण पैठणच्या संत कुर्मदासांचं जर चरित्र पाहिलं ना, तर त्यांना एकदा पैठणच्या आतल्या मंदिरामध्ये म्हणजे नाथ महाराजांनी जिथे पूजा वगैरे केलेली त्या विजय पांडुरंगाची पूजा करणारं जे देवघर आहे त्या मंदिरामध्ये एकदा कीर्तन चालू होतं. आणि हे संत कुर्मदास म्हणजे ज्यांना हात नाही आणि पाय नाही, ते पाठीनी सरकत आतल्या मंदिरामध्ये आले आणि कीर्तनकारांनी नामदेवांचा अभंग घेतला होता. सुखा लागे जरी करीसी तळमळ, तरी तू एक वेळ जाय पंढरीस.
आणि पंढरपूरचं महात्म्य सगळं म्हणजे चंद्रभागे माझी करिता स्नान, तुझे दुःख होती रानो नान, काय म्हणजे सगळं सगळं वर्णन ऐकल्यानंतर कुर्मदासांच्या मनामध्ये पंढरपूरला जायची तळमळ निर्माण झाली. कुणाच्या मनामध्ये? ज्यांना हात नाही आणि पाय नाही त्यांना पाठीनी सरकत सरकत पैठण ते पंढरपूर जवळजवळ 300 किलोमीटर अंतर पार करत जायचं, पाठीनी सरकत. पण इच्छा दांडगी. आणि मनोमन त्यांनी भगवंताची प्रार्थना केली आणि म्हणाले, भगवंता नेणारा तर तूच आहेस. आता आत्तापर्यंत इतकं वय झालं, हात नाही पाय नाही, तरी तू मला आपलं मुख देऊन कृपा केली भजनाची सोय, आणि माझं आयुष्य तर केलंच आलंच नाही इथपर्यंत. म्हणजे एक जगवलं कुणी? तूच जगवलं. माझ्या आत्तापर्यंत इच्छा पूर्ण कुणी केल्या? तूच पूर्ण केल्या. आता ही एक इच्छा तेवढी पूर्ण कर रे म्हणे पांडुरंगा, तुझ्या भेटीला मला घेऊन ये. अत्यंत मनापासून भगवंताचं स्मरण केलं. भगवंत एका शेडजींचा वेश घेऊन आले आणि म्हणाले, का रे म्हणे उद्विग्न दिसतोय, काही चिंता आहे का? नाही हो म्हणे, चिंता कशाची, मला जायचं म्हणे पंढरपूरला, पण आता कसं जावं? ते म्हणाले, माझ्यासोबत चल. म्हणे तुम्ही कोण? ते सांगतात, पंढरीचे आम्ही रहिवासी, घेव देव करुनी येथो येथवरी, विसोबा खिस्ती म्हणती आम्हासी, पंढरीचे आम्ही रहिवासी. आता आम्ही रहिवासी पंढरीचे आहेत, पण इथे व्यापार करायला येतो. बरं, खरा व्यापार ते कशाचा करत होते? प्रेम देणं प्रेम घेणं. पण आता ते कुर्मदासांना कसं सांगतील की मीच पांडुरंग आहे म्हणून? आणि मग म्हणाले, कुर्मदास म्हणाले, अहो तुम्ही एवढे धडधाकट आहेत म्हणे, धट्टाकट्टा एकदम, तुम्ही असे मी असा म्हणे, मला हात नाही पाय नाही, पाठीनी सरकत जायचं आहे, तुम्ही नेणार कसं म्हणे? अहो तुम्ही पुढे तर चला म्हणे, मी तुमच्या मागे मागे आहेच आहे, फक्त पुढे चालावं लागतं म्हणे आधी, मग मी बघतो. आणि खरंच आहे ना, आपण जर काहीच केलं नाही तर भगवंत कशी मदत करणार? आपल्याला आधी काहीतरी तर करावं लागणार आहे, मग भगवंत आपल्या पाठीशी येईल. आणि असंच हे कुर्मदास पाठीनी सरकत 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 जायचे. जिथे रात्र झाली तिथे मुक्काम करायचे आणि साक्षात पांडुरंग पाकपाणी तो करी सत्वरी, जेऊ घाली निज भक्ताला, असा देव भक्तांकित झाला. जिथे कुठे काही सोय नसेल तिथे भगवंत स्वतः स्वयंपाक वगैरे बनवायचे, त्याला खाऊ घालायचे, रात्री त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे, सकाळी हा परत जायला तयार. कुठपर्यंत गेला? लहुळ गावापर्यंत गेलाय कुर्मदास, असेच पाठीनी सरकत सरकत. आणि आता मात्र ते दमले, आणि तिथे दमल्यानंतर आता ते बाकीचे जे वारकरी चालले होते त्यांना म्हणतात, पांडुरंगाला तेवढा एक माझा निरोप द्यावा म्हणे. पंढरपूरपासून लहुळ गावापर्यंत आलो म्हणे, पण जवळ एक काहीतरी अंदाजे बहुतेक 8-1 किलोमीटर अंतर असेल म्हणे आता इथून, पण आता माझ्यामध्ये काही इथून काही त्राण नाही आहे म्हणे पंढरपूरला येण्याचा. भगवंताला सांगा म्हणे की तुमचा एक भक्त इथपर्यंत तुमच्या दर्शनाला आलेला आहे आणि त्याची सेवा गोड मानून घे. हे सगळे वारकरी गेले, पांडुरंगाला निरोप दिला, आणि पंढरपूरहून पांडुरंग आपल्या भक्तासाठी धावत धावत आले. कुर्मदासांना विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? तुमच्या आमच्यासारख्यांनी भली मोठी लिस्ट दिली असती, पण कुर्मदास म्हणाले की तुम्ही आता इथेच माझ्याजवळ राहावं अशी मी विनंती करतो. आणि पांडुरंग म्हणाले, अवश्य. आणि म्हणून आता ज्या दिंड्या पंढरपूरला जातात त्या आधी लहुळला जातात आणि मग पांडुरंगाला भेटायला जातात. तर जो कुणी या भगवंताच्या चरणावर अगदी प्रामाणिकपणे नतमस्तक झालेला असतो, भगवंत आपल्या भक्ताचा सांभाळ करतो. आता तो कोणकोणत्या रीतीने कसा कसा करतो हे तर भगवंतच जाणू शकतो, कारण शरणांगताचं रक्षण करणारा इतका दयाशील जगामध्ये दुसरा कोणीही नाही. एवढा मोठा संसार सागर तरून जाण्यात भगवंताचे चरण हीच न हलणारी नौका, न डगमगणारी नौका आहे. जे अनन्य शरण येतात त्या सगळ्यांना भगवंत आपल्या चरणाच्या प्रेमानं तारतो. शरणांगतांना पूर्ण आश्रयस्थान असलेले हे भगवंताचे चरण केवळ अतर्क्य आणि अगम्य आहे.
सनकादिक देखील त्यांचं ध्यान करतात आणि सद्भावाने त्यांना वंदन करतात. आता श्रीराम हे तर खरे धर्मनिष्ठ. वनवासात त्यांना सीतेला बरोबर घ्यावं लागलं, पण ते काही स्त्री लंपट म्हणून त्यांनी घेतलं नाही. मग का घेतलं? सीता केवळ त्यांची बायको नव्हती, तर भगवंताची निस्सीम भक्त होती. भगवंताच्या सेवेच्या स्वार्थानं ती त्यांच्याबरोबर गेली. वनामध्ये भगवंताची सगळी सेवा आपल्याला एकटीला करायला मिळेल आणि त्यामुळं आपण कृतार्थ होऊ, हा हेतू मनात धरून ती प्रभू श्रीरामचंद्रांबरोबर गेली. श्रीरामाच्या सेवेच्या आनंदामध्ये तिला वनातील दुःखांची किंवा माहेरच्या प्रेमाची आठवण देखील झाली नाही. मनात पूर्ण भक्ती ठेवूनच ती वनात गेली. भक्ताच्या मनातील भक्ती एकटा श्रीरामच जाणतो. भक्तांचं मनोगत जसं रघुनाथच ओळखतो, तसं श्रीराम सेवेचा स्वार्थ साधल्यानं होणारा भजनानंद फक्त भक्तच जाणतो. भगवंताच्या भजनाचं सुख भाविक भक्तच जाणतात. अभाविकांना भावाच्या अभावी ते कळत नाही. सीता पूर्ण भाविक भक्त आहे हे भगवंताला कळलेलं होतं, म्हणून तिचं सांगणं त्यांनी ऐकलं. भक्ताचं बोलणं मग ते कसंही असो, भगवंत ऐकल्याशिवाय राहत नाहीत. जय हरी.